नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ गया मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सावी, रीना आणि पराग यांनी परत तेच सगळं मांडलेलं असतं. पण यावेळी मात्र तिथून आता रीना बोलते, तिथे येऊन बोलते की अगं त्या तर परत गेल्या. आता असं म्हटल्यानंतर त्यावरती बोलते कसं शक्य आहे, पण त्यांना तर आम्ही असं सांगितलं होतं ना की हा शेवटचा पर्याय आहे फक्त आणि फक्त वाचण्यासाठी, आणि या सगळ्यातून वाचायचं असेल तर तुम्हाला इथे यावंच लागेल. तर पराग बोलतो अगं पण खरंच त्या परत गेल्या. त्यावरती पटकन फोन लावते आणि नीताला विचारते काय हो वहिनी, आई घरी आल्यात का. आता असं म्हटल्यानंतर लगेच इथे ती बोलते की नाही तर, आणि असं म्हणताच मागून दामिनी आलेली असते आणि यावेळी मात्र ती अगदी अशी उभी असते, म्हणजे तिला जणू काही सगळं माहिती पडलेलं असावं आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती सगळी गायब झालेली असते आणि ती खूप रागात असते. आता हे मात्र नीताला कळतं. नीता लगेच बोलते आई आता तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. तर जुळली गाठ गं या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल सावी जी असते ना या सगळ्यामध्ये विचारच करते की नेमकं काय करावं आणि काय नाही. कारण आता तिथे तिला घेऊन जायला, म्हणजे दामिनीला घेऊन जायला तिथे डॉक्टर्स आणि तिथे काही नर्स वगैरे आले असतात आणि तिथे त्यांना घेऊन जायचं आहे म्हटल्यानंतर तिथे सगळेजण जमा झालेले असतात. त्यावर लगेच तिथे धैर्य येतो आणि धावत पळत आला आणि तो बोलतो हे सगळं काय चाललंय, तुम्हाला कळतंय का भास्कर आणि विलास तुम्ही काय करताय. त्यावर लगेच ते दोघेही बोलतात अरे तुला कळतंय का तू काय वागतोय, अरे आपल्याला आपल्या घरात आई आहे नाही त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे आणि कोणातरी जीवाला धोका आहे. तू सांग, सारखी सारखी तिला भास होत आहे म्हणते, मग तिला घरात तरी कसं ठेवायचं. त्यावर लगेच धैर्य बोलतो हे बघा आईला काही एक झालेलं नाहीये. आता असं म्हटल्यानंतर लगेच डॉक्टर बोलतात हे बघा साहेब कोऑपरेट करा आम्हाला थोडंसं, कारण अशा लोकांना घरामध्ये ठेवणं हे योग्य नाहीये. त्यावर लगेच तो बोलतो हे बघा तुमचं तुमच्याजवळ ठेवा, पण मला माहितीये की माझ्या आईला काही झालेलं नाहीये, फक्त तिच्या मनामध्ये थोडीशी भीती बसली आहे, बाकी काही नाही. त्यावर लगेच भास्कर आणि विलास बोलतात अरे बाबा तुला कळतंय का तू काय बोलतोयस, तुझं बोलणं जरा विचार कर, कारण तुला माहिती नाही किती मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय. त्या दिवशी इराच्या डोक्यामध्ये काय घालत होते इरा, तर इरा बोलते माझ्या डोक्यामध्ये कुंडी कुंडी घालत होते. त्यावर लगेच ती बोलते त्या सगळ्यामध्ये बोलते की मला खूप भीती वाटत होती आणि माझ्या जीवाला तर धोका आहेच आहे. आता त्यावर तो लगेच बोलतो गप्प बसा तुम्ही लोक, आणि काय चाललंय. त्यावर लगेच तिथे आता दामिनी बोलते मला काही नाही झाले धैर्य, प्लीज मला वाचव या सगळ्यामध्ये, मला खूप भीती वाटते बाकी. आता असं म्हटल्यानंतर तो तर घाबरून जातो, पण त्याला काय करावं ना काहीही कळत नसतं. इकडे सावी जी असते ना ती अजूनही त्याच विचारात असते, नेमकं तिला कळत नसतं जर ह्यांनी म्हणजे हॉस्पिटलवाल्यांनी त्यांना जर नेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असंच मात्र वारंवार तिला वाटत असतं. पण या सगळ्यामध्ये तीच विचारच करत असते. तितक्यातच आता दामिनी जी असते ना ती रडत असते. तिथे तर धैर्य बोलतो आई तू जरा शांत हो, मी आहे ना, तुला मी कुठेही जाऊ देणार नाही. त्यावर लगेच तिथे आता ती बोलते बस करा. त्यावर डॉक्टर बोलतो हे बघा मॅडम तुम्हाला बरं नाहीये आणि म्हणून आम्ही हॉस्पिटलला घेऊन चाललो, चला बघू. आता असं म्हटल्यानंतर ती लगेच बोलते नाही मी कुठंच येणार नाही. तितक्यातच तिला तर तिथे मधुसूदन दिसत असतो. त्यावर ती बोलते हा तर मधुसूदन आहे, आणि ती मनातल्या मनात बोलत असते की हा माणूस मला नक्कीच मारणार. त्यावर ती लगेच जवळचा असलेल्या फ्रूटच्या कटोरीमधला चाकू घेतो आणि बोलते की चल हो इथून दूर हो, तू मला मारायला आलास आणि मला माहितीये मी तुझ्यासोबत कुठेच येणार नाही. आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे ते सगळे घाबरून जातात. नेमकं काय करायचं ना तेच काही कळत नसतं. त्यावरती आता डॉक्टर आणि त्या नर्सच्या मागे चाकू घेऊन लागलेली असते. विलास आणि भास्कर बोलतात पहा मला हेच वाटलं होतं आणि सगळ्यांच्या जीवाला धोका आहे असं म्हणतोय ना मी, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा की. आता असं म्हटल्यानंतर ते दोघेही जण घाबरून जातात. पण या सगळ्यानंतर त्यांना काय करावं ना काहीही कळत नसतं. त्यावर लगेच तिथे धैर्य बोलतो तुम्ही जरा शांत होता का, आई मला माहितीये तुला काही झालेलं नाहीये आणि तू कशाला इतकी चिडचिड करतेस, प्लीज जरा शांत हो की. आणि असं म्हणून तिला ते शांत करतात. यावर दामिनी जी असते ना तिला एकदम टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय करायचं. दामिनी तितक्यात बोलते हे बघ मला खरंच काही झालेलं नाहीये. त्यावर सावी बोलते देवा जर हे सगळं झालं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यात ती बोलते ठीक आहे जरा मी शांतच होते, पण धैर्य मला खरंच कुठे जायचं नाहीये. आता तितक्यात सावी बोलते की मलाच काहीतरी करावं लागेल, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल आणि मला ते शेवटचं त्यांचं बोलणं सगळं रेकॉर्डिंग वगैरे नाही भेटणार, आणि ती बिचारी काय करावं ना याचाच विचार करत असते. शेवटी आता दामिनी जी असते ना ती या सगळ्यामध्ये काय बोलणार. तितक्या धैर्य बोलतो बस करा आजपासून हे सगळं बंद, आणि डॉक्टर साहेब तुम्ही इथून जाऊ शकता, माझ्या वेळेला काही एक झालेलं नाहीये. आता असं म्हटल्यानंतर भास्कर आणि विलास बोलतात पण तू काय करतोयस. तितक्या धैर्य हाच दामिनीला घेऊन वर चालला जातो. इकडे आता डॉक्टर बोलतात काय तुम्हीच बोलवलं होतं ना मला स्वतःहून, मी म्हटलं होतं त्याने येणार नाही, मग तुम्हाला कळलं नाही का. तेव्हा ते दोघेही बोलतात हे बघा साहेब आम्हाला माहिती नव्हतं की हे असं काहीतरी होईल, प्लीज माफ करा आम्हाला. तितक्यात या सगळ्या वागण्यावर तो बोलतो सगळं ठीक आहे आता मी काही करणार नाही आणि आम्ही इथं परत येणार सुद्धा नाहीये. त्यावर ते दोघेही बोलतात काय करावं ना अजिबात कळत नाहीये. त्यावर ते दोघेही जण आता तिथं चिडचिड करत असतात. विलास आणि भास्कर तर एकमेकांवर आदळापट आणि आरोपच करत असतात तुझ्यामुळे झालं दोषच नुसती चाललेली असते. दामिनी जी असते ना ती आपल्या रूममध्ये आलेली असते. त्यावर ती बोलते हे सगळं काय चाललंय मला कळत नाहीये, मला वेड्याच्या दवाखान्यात टाकत होते तेही भास्कर आणि विलास यांना नेमकं झालंय काय आणि आम्हाला असं का करत होते ते म्हणून. आणि तितक्यात ती बोलते
इकडे इरा जी असते ना ती विचार करते, हे सगळं कुणी घडवून आणतंय का? जे सावीच्या बाबतीत झालं होतं तेच आईच्या म्हणजे आत्याच्या बाबतीत सुद्धा होतंय, म्हणजे कुणीतरी मुद्दामुळे सगळं घडवून आणतंय असं तर नाही ना. त्यावर ती विचार करत असते. या सगळ्यामध्ये कुणीतरी भीती दाखवून हे सगळं करू शकतं ना. सावी जेव्हा पागल झालेली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिला नेण्यासाठी हे आले होते आणि सेम यांच्यासाठी सुद्धा. तितक्यातच तिकडे विचारच करत असते. आता तिला काही एक कळत नसतं. त्यावर ती बोलते की आता काही झालं ना तरी मला याचा सोक्ष लावावाच लागेल आणि तिकडे विचारच करत असते. नीता आणि अवंती हे दोघी किचनमध्ये असतात. सावी तिथे बसलेली असते. त्या दोघी जणी हसत खेळत असताना बोलतात, आजची काय अवस्था झाली ना, एकदम झाकच, म्हणजे लयच मज्जा आली. आज पहिल्यांदा अशी दामिनी पाहिली होती. आता ते मज्जा येते म्हणून खूप दोघी खुश असतात, पण इकडे दामिनी जी असते ना ती मात्र अजूनही टेन्शनमध्ये असते. सावीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. त्यावर त्या दोघी बोलतात, काय झाले, तुला काही मज्जा नाही आली वाटतं? त्यावर ती बोलते, वहिनी तुम्हाला माहिती आहे ना धैर्यांचा किती जीव आहे आणि मलाही कळत नाहीये धैर्यांसमोर हे सगळं सत्य येईल तेव्हा त्यांच्यावर काय म्हणजे काय होईल, त्यांना कसं वाटेल, त्यांच्यावर किती वाईट अवस्था येईल, मी काय याचा विचार सुद्धा करू शकत नाही. त्यावर ते दोघी बोलतात, मग तुला वाटते का प्लॅनिंग आपल्या मागे घ्यायचं? त्यावर ती बोलते, किती कटू सत्य असलं तरी आपल्याला त्यांचं सत्य सगळ्यांच्या समोर आणावं लागेल म्हणजे लागेलच. इकडे दामिनी आता विचार करत असते की नेमकं ते विसाम कधी येतील. आता विसामांना भेटायचं म्हणून ती खूप घाबरत असते, पण इकडे आता नीता लगेच येते आणि बोलते, आई मी बोलले त्या विसामांना, त्यांनी म्हटले की रात्री 12 वाजता तुम्हाला भेटायचं आहे, बाकी काही एक नाही. आता असं म्हटल्यानंतर या सगळ्या तिथे दामिनी बोलते, मला एक असं वाटतं की मी 12 वाजता जाणं शक्य आहे का, पण आताच निघावं लागेल. इतके तिथे धैर्य येतो आणि बोलतो, कुठं जायचं आहे तुला? त्यावर लगेच असते ते नीता बोलते की अरे ओ भाऊजी ते काय झालंय ना, एक अशी मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे, तिथे मनातली भीती सगळी दूर होते म्हणते आणि म्हणून तिथे आईला जायचं म्हणत होती, बाकी काही नाही. त्यावर लगेचच या वागण्यामध्ये तिथे धैर्य बोलतो की उद्या तुला मी सोडून देतो, आता मी इथेच थांबणार. नीता बहिणी तुम्ही सावीजवळ जाऊन झोपता का प्लीज? त्यावर ती बोलते ठीक आहे. तितक्यात दामिनी बोलते, पण तुझं काय काम आहे? त्यावर तू बोलतो, हे बघाय तू दचकून उठतेस, मग मी इथे नकोय का? आता तिचं प्लॅनिंग तिला काही कळत नसतं, त्याच्यामुळे ती एकदम टेन्शनमध्ये आलेली असते. पण जे होणार ते मात्र येतात समोर ती बरोबर करणार असते. इकडे रीना आणि परागने कॉल केलेला असतो आणि सावी तिथे पोहोचलेली असते. नीता तिथे आतमध्ये असते कारण ती हे सगळं हँडल करत असते. तर इकडे आता या सगळ्यामध्ये नीताने दामिनीला जवळ आलेली असते, दामिनीला 12 वाजता घेऊन गेलेली असते. तरी सावी आणि रीना आणि परागने सगळी तयारी केलेली असते. अगदी तिथे त्या होम हवनपासून कुंडांपासून सगळं काहीच लावलेलं असतं. त्याच्यामुळे ते एकदम रिलॅक्स असते, कारण आता इथे दामिनी येणार आणि सगळं काही सत्य समोर येणार हे मात्र नक्कीच असतं. मला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटला कळवा. भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत शुभरात्री.